पहाटे 5:30 वाजताची वेळ. गजबजलेलं बस स्थानक स्वारगेट आणि ती शिवशाहीमधील माणुसकीला काळिंबा फासणारी घटना. शिवशाही बसमध्ये एका मुलीवरती बलात्कार झालेला आहे. होय, पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे. तिला काही म्हणाला आणि तिच्याच आयुष्याचा खेळ केला. नेमकं झालं काय? पुण्यातील एवढ्या मोठ्या बस स्थानकावर अशी घटना कशी घडली, तीही शिवशाही बसमध्ये? 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार. पुन्हा एका स्त्रीच्या चारित्र्याला हात. नाही हो, बलात्काराच्या घटना आता आपल्याला काही नवीन नाहीत. आपल्याला धक्के बसतात तर ते कसं झालं हे ऐकू. तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर उभी होती. पुढील 3 तासांमध्ये आपण आपल्या गावी परिवारासोबत असू या विचारात ती तरुणी असते. तेव्हा तो नराधम तिच्या बाजूला उभा राहतो. ताई म्हणतो. तिची सर्व चौकशी करतो. ती फलटणला जात आहे कळताच सातारची बस इथे लागत नाही असं तो तिला समजवतो. जवळजवळ तिला पूर्णपणे कन्व्हिन्सच करतो. तिला बस दाखवायला म्हणून घेऊन जातो. बसचा दरवाजा तरुणी उघडते आणि अंधार दिसल्याने ती विचारते, इथे तर कोणीच दिसत नाही, अंधार आहे. तेव्हा तो तिला टॉर्च लावून चेक कर असं म्हणतो आणि तरुणीचं टॉर्च लावून उचललेलं पाऊलच तिच्या आयुष्याचा घात करतं. नराधम मागून बसचा दरवाजा लावतो आणि तिच्या आयुष्यभर जपलेल्या चारित्र्याला हात घालतो. स्त्रीला मातेसमान मानणाऱ्या शिवरायांच्या या भूमीत एका तरुणाने हे लज्जास्पद कृत्य केलं. ह्या कृत्याला नेमकं जबाबदार कोण? तो नराधम तर आहेच, पण ती बस एम्प्टी होती तर मग लॉक का नव्हती? डेपोत सुरक्षा रक्षकच नव्हते का? एकाही अपात्र बहिणीला पैसे मिळू नये ह्याचा पूर्ण प्रयत्न करत असलेलं सरकार ह्या बहिणींच्या सुरक्षेबाबत नेमकं कुठे कमी पडतंय? अजून किती दिवस अशा घटनांवर आपण फक्त चर्चाच करणार आहोत? अशा नराधमांना नेमकी काय शिक्षा व्हायला हवी